नागपूरमध्ये एक मोठी बातमी समोर येते। आता मुंबईची एक मोठी बातमी समोर येते। मुंबईमध्ये महायुती 21 ठिकाणावर आघाडीवर आहे मुंबईमध्ये, आणि नागपूरमध्ये देखील महायुती 11 जागांवर भाजप आघाडीवर आहे। मी आता लोकलने प्रवास करत ऑफिस पर्यंत आलो, पण एका माणसाने फार छान वाक्य वापरलं। ते वाक्य असं होतं, इंजिनचा कोळसा जो आहे त्यांनी मशालला किती धग दिली आहे हे आज निकालातनं आपल्याला समोर येईल। हे महत्त्वाचं बघूयात सीलिंगवरनं आता एक एक आकडेवारी जी ती समोर येताना दिसते बघा। आता कोण कशा पद्धतीने आघाडीवर आहे हे आपल्याला कळतंय। या ठिकाणी जर आपण पाहिलं, देवेंद्र फडणवीस एकूण 30 जागा त्यावरती त्यांची आघाडी दिसून येते। एकनाथ शिंदेची 14 जागांवर, उबाटाची आपण पाहिलं युबीटीची 13 जागांवर, मनसेची 3 जागांवर, त्याचबरोबर काँग्रेसची 2 जागांवर, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी युती होती, पण काँग्रेस 2 जागांवरती। कल्याण डोंबिवलीत बघा प्रियंका, कल्याण डोंबिवलीत भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना 15 जागांवर आघाडीवर आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी 0, तर त्यानंतर पुढे जसं जसं आपण बघतोय पनवेल महानगरपालिका आपल्या समोर आलेली आहे। पनवेलमध्ये भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट 3 जागांवर आघाडीवर आहे। आणि त्याचबरोबर विशाल सर, दादांनी देखील तिथं आघाडी ठेवलेली 4 जागांवरती। इतरही या ठिकाणी एक दिसतोय, आणि शरद पवार गट 2 जागांवरती, राज ठाकरेंची 2 जागांवर आघाडी या ठिकाणी दिसते। चला, सगळ्यात मोठी बातमी, मुंबईत महायुती जी आहे ती 37 जागांवर महायुतीची आघाडी आहे। थोड्यापूर्वी हा 31चा आकडा होता, पण ही आघाडी पुढे जाताना आपण बघतोय। आणि सोलापुरात भाजप जी आहे ती 16 जागांवर आघाडीवरती आहे प्रियंका। निश्चितच भाजप 16 जागांवर सोलापूरमध्ये आघाडीवर आहे। त्याचबरोबर सोलापूरमध्ये एक हत्या देखील झालेली होती, त्यानंतर काय कल येतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। प्रणिती शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अगदी गेल्या वेळी त्यांनी लोकसभेत आपली जागा राखली होती, पण विधानसभेत मात्र भाजपच्या बाजूने कल जो आहे तो आपल्याला सोलापुरात दिसून आला होता। पण विधानसभा वेगळी, स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या, त्यामुळे भिवंडी निजामपूर याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। भाजप 8, शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 2, राष्ट्रवादी शरद पवार गट अजून एकाही जागेवरती आघाडीवर दिसत नाही, पण युबीटी 4 जागांवर आघाडीवरती आहे। तर यावेळेस सगळ्याच पक्षांची जे काही अस्तित्व आहे ते पणाला लागलेलं आहे। मनसे आता तरी भिवंडी निजामपूरमध्ये कुठेही आघाडीवर नाहीये, काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे, वंचित अजून कुठे आघाडीवर नाही। एमआयएम प्रियंका याकडे लक्ष द्यायला पाहिजे। 4 जागांवरती आघाडीवरती मुंबईचा। चला, मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय बघा, आपण जाणून घेऊया। 23 जागांवरती भाजप जी आहे ती आघाडीवरती असल्याचं कळतंय, तर 13 जागांवरती एकनाथ शिंदे जी आघाडीवरती आहेत। म्हणजे आता बघा, एक एक करत ट्रक जे ते पुढे जातात, आणि आघाडीची आकडेवारी जी आहे ती या ट्रकच्या माध्यमातून स्पष्ट होते प्रियंका। अगदीच उद्धव ठाकरे हे 13 जागांवर आघाडीवर आहेत। एकंदरीत आपण बघितलं तर दोन्ही शिवसेना या 13 जागांवर मुंबईमध्ये आघाडीवर आहेत। त्यामुळे मुंबई कोणाची हे समीकरण काही तासांमध्ये आता स्पष्ट होणार आहे। मनसे राज ठाकरे 3 जागांवर आघाडीवर आहेत। मनसेने विशाल सर 3 जागांवर आघाडी घेतली आहे। यावेळेस केडरबे पार्टी आहे, आणि त्यामुळे शाखांचं उद्घाटन शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एका जागेवरती आघाडीवरती असल्याचं कळतंय। त्याचबरोबर काँग्रेसच्या बाबतीत काय बघा, कारण काँग्रेसने सोबळ्याचा नारा दिला होता आणि वंचितला सोबत घेतलं होतं, काँग्रेस 2, आणि अजित पवार गट मात्र या ठिकाणी कुठेही आघाडीवरती दिसत नाही। पण नवाब मलिक त्यांची जादू आहे, घरात त्यांच्या 3 तिकीटं होती, ती आकडेवारी समोर येईल या ठिकाणी।